हाय अँड हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये क्वेश्चन नंबर 11 आणि 12 पाहणार आहे. तर आपण वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर क्वेश्चन नंबर 11 मध्ये एरिया ऑफ अ मायनर सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ मायनर सेक्टर दिलेला आहे 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर अँड मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल इज सेंट्रल अँगलचं मेजरमेंट म्हणजे थीटा दिलेला आहे 36 डिग्री. तर फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. तर या ठिकाणी आपल्याला सर्कलचं रेडियस फाइंड करायचं आहे. तर क्वेश्चन मध्ये जे गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊ. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया ऑफ मायनर सेक्टर दिलेला आहे. एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला सेंट्रल अँगल म्हणजे थीटा इज इक्वल टू 36 डिग्री आणि आपल्याला रेडियस ऑफ सर्कल फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे एरिया ऑफ सेक्टरचा. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ मायनर सेक्टर आणि एरिया ऑफ सेक्टर हा दोन्हीचे पण फॉर्म्युले एकच आहेत. तर एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर थीटाची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहे 36 डिग्री डिवायडेड बाय 360 इंटू पायची व्हॅल्यू. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पायची व्हॅल्यू दिलेली नाहीये, तर आपण घेणार आहे 22/7 इंटू रेडियस आहे. आपण रेडियस या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचे. तर हे ॲज इट इज आपल्याला लिहायचे आणि एरिया ऑफ मायनर सेक्टर हे दिलेलं आहे 3.85. तर आता फक्त कॅल्क्युलेशन करायचे. तर 3.85 ला मी असं लिहू शकतो 385. तर पॉइंट नंतर 2 डिजिट आहेत, तर मग खालच्या साईडला आपण 100 ने त्याला डिवाइड करणार आहे. 2 झिरो मी या ठिकाणी लावलेले. तर हा पॉइंट काढण्यासाठी आपण डिवाइड करायचं 100 ने. तर तो पॉइंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणून 100. जर 3 डिजिट असते तर 1000 लिहिलं असतं. ह्या ठिकाणी बघा 36 आणि 360. तर 36 1 जा 36 10 जा. तर हे आहे 1/10 इंटू 22/7 इंटू आर स्क्वेअर. तर आता या ठिकाणी आपण आर स्क्वेअर आर ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर हे जे राईट साईडला आहे ते सगळे आपण लेफ्ट साईडला नेणार आहेत. तर जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये जाणार आहे. तर ह्या ठिकाणी 385 इंटू हे 10 न्यूमरेटर मध्ये जाणार. नंतर हा 7 ही न्यूमरेटर मध्ये जाणार डिवायडेड बाय. तर ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे आणि हे 22 जे न्यूमरेटर मध्ये आहे 22 इंटू 1 22. तर हे डिनॉमिनेटर मध्ये येणार इक्वल टू आर स्क्वेअर. तर हा 0 आणि हा 0 कॅन्सल. तर 385 इंटू 7 divided by 10 into 22 is equal to r square. तर ह्या ठिकाणी अजून कॅन्सलेशन काय पॉसिबल आहे. तर ह्या ठिकाणी बघा 11च्या टेबलमध्ये 22 येते. 11 2 जा 22, 11 3 जा 33, 38 मधून 33 गेले 5 राहिले तर 55. तर 11 5 जा 55. तर ह्या ठिकाणी आपण 11 ने डिवाइड केलं. त्यानंतर 10 35 आणि 10 35 इंटू 7 10 इंटू 2.
इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी 35 आणि 10 ला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 2 जा 5 7 जा. तर न्यूमरेटर मध्ये 7 into 7, तर हे येते 49 डिवाइडेड बाय 2 into 2 4 इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आर फाइंड करण्यासाठी आपण टेकिंग स्क्वेअर रूट, तर स्क्वेअर रूट घेणार आहेत. टेकिंग स्क्वेअर रूट of both sides. तर ह्या ठिकाणी r is equal to under root 49/4. तर 49 चा स्क्वेअर रूट येते 7 आणि 4 चा स्क्वेअर रूट येते 2. तर r ची व्हॅल्यू आहे 7/2, म्हणजे 7 ला जर 2 ने डिवाइड केलं तर येते 3.5. तर ह्या ठिकाणी रेडियस क्वेश्चन मध्ये जे विचारलेलं आहे ते आपल्याला आले. रेडियस ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. तर स्टेटमेंट लिहायचं आपल्याला, रेडियस ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. तर क्वेश्चन नंबर 11 चं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला मायनर एरिया ऑफ मायनर सेक्टर दिलं, तर आपण सेक्टरचा फॉर्म्युला यूज केला आणि कॅल्क्युलेशन करून आर रेडियस ऑफ सर्कल फाइंड केले. तर स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. आता आपण पाहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 इन फिगर 7.35. ह्या फिगर मध्ये क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. PQRS हा रेक्टँगल दिलेला आहे, म्हणजे ऑपोजिट साइड सेम असतात. इफ PQ इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, PQ 14 सेंटीमीटर दिलेला आहे PQ, and QR 21 सेंटीमीटर आहे. फाइंड द एरियाज ऑफ पार्ट्स X Y Z. तर हे जे पार्ट दिलेले, हा पार्ट आहे X, हा पार्ट आहे Y आणि हा पार्ट आहे Z. तर ह्या तिन्ही पार्टची आपल्याला एरिया फाइंड करायची. तर आपण सगळ्यात आधी काय करणार आहेत, तर हा जो X पार्ट आहे हा एक सेक्टर फॉर्म होते. सेक्टर आपण म्हणू शकतो याला सेक्टर. ह्या ठिकाणी एक पॉइंट जर आपण नाव दिलं तर हा एक सेक्टर फॉर्म होते. तर ह्या ठिकाणी आपण पॉइंटला नाव देऊया. तर हा जो पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊया, कोणतंही नाव देऊ शकतो आपण. तर ह्या ठिकाणी आपण टी देऊया. तर हा पॉइंट आहे टी, किंवा ए ही देऊ शकतो आपण ए. तर ह्या पॉइंटला नाव देतो मी ए. तर हा जो सेक्टर आहे QPA, तर हा एरिया ऑफ सेक्टरने आपण हा X चा एरिया फाइंड करू शकतो. त्यानंतर हा Y चा पण एरिया आपण एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युलाने यूज करू फाइंड करू शकतो. आणि Z चा एरिया, तर Z चा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो रेक्टँगल दिलेला आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आणि त्यामधून हे X आणि Y चा एरिया मायनस करायचा. तर आपल्याला Z चा एरिया मिळतो. तर आपण आधी जे क्वेश्चन मध्ये गिवन आहे ते आपण लिहून घेऊ आधी. तर क्वेश्चन मध्ये रेक्टँगल दिलेला आहे, quadrilateral PQRS is a rectangle. त्यानंतर PQ is equal to 14 सेंटीमीटर. त्यानंतर QR is equal to 21 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, पार्ट X, Y आणि Z चा एरिया. तर ह्या ठिकाणी X चा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला रेडियस माहित आहे. तर 14 सेंटीमीटर ही रेडियस आहे. आणि ह्यामध्ये अँगल जे आहेत, ह्या ठिकाणी अँगल Q हे 90 डिग्री आहे.
कारण की रेक्टँगलचे सगळे अँगल हे 90 डिग्री असतात. त्यानंतर अँगल आर पण 90 डिग्री आहे. तर आता आपण या ठिकाणी तर ह्याचं आपण हे 90 डिग्री का आहे तर ह्याचं रिझन आपण लिहू शकतो. अँगल्स ऑफ रेक्टँगल, तर रेक्टँगलचे अँगल्स हे 90 डिग्री असतात, त्यामुळे अँगल्स ऑफ रेक्टँगल हे 90 डिग्री. आता आपण एरिया फाइंड करणार आहे. एक्स हा जो एक्स पार्ट आहे त्याचा एरिया, तर एरिया ऑफ पार्ट एक्स, तर एक्स ह्या पार्टचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू जी आहे तर हे क्यू अँगल क्यूची जी व्हॅल्यू आहे ते थीटा आहे, तर हे थीटा आहे, तर हे इक्वल टू 90 डिग्री आहे. तर थीटाची व्हॅल्यू आपण 90 घेणार आहे अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 इंटू आर. रेडियस म्हणजे ह्या सेक्टरचा रेडियस म्हणजे पी क्यू किंवा क्यू ए. तर पी क्यू आपल्याला दिलेला आहे पी क्यू स्क्वेअर. तर पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू. 90 अपॉन 360 इंटू 22/7 इंटू पी क्यूची व्हॅल्यू आहे 14 स्क्वेअर. तर 14 स्क्वेअर आहे, तर मी ह्या 14 स्क्वेअरला मी 14 इंटू 14 घेतो, कारण की पी क्यूचा स्क्वेअर म्हणजे 14चा स्क्वेअर म्हणजे 14 इंटू 14. काही कॅल्क्युलेशन करणार आहेत आपण. 0 0 कॅन्सल, त्यानंतर 7 1 जा 7 2 जा 14. या ठिकाणी 9च्या टेबलमध्ये 36 येते, 9 4 जा 36. तर परत ह्या 4 ने आपण ह्या 4 आणि 22ला आपण डिवाइड करू शकतो. तर आधी आपण जे न्यूमरेटर मध्ये काय आहे 22 इंटू 2, तर हे 22 इंटू 2 हे आहे 44 इंटू 14 डिवायडेड बाय 4. आता 4 ने आपण ह्या 44 ला डिवाइड करू शकतो. 4 1 जा 4 1 जा, तर हे 11 इंटू 14, तर 11 इंटू 14. तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येते 154 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपण एरिया फाइंड केलेला आहे एक्सचा एरिया. तर एरिया ऑफ पार्ट एक्स 154 सेंटीमीटर स्क्वेअर आलेले. आता आपण एरिया फाइंड करणार आहे वाय ह्या पार्टचा. तर वाय ह्या पार्टचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला रेडियस माहित पाहिजे, म्हणजे ए आर माहित पाहिजे. तर ए आर आपल्याला माहित नाही, तर ए आर फाइंड करण्यासाठी आपण या क्यू आर चा यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी ह्या सेक्टर साठी तर हा जो सेक्टर आहे क्यू पी ए, तर ह्या सेक्टर साठी फॉर द सेक्टर क्यू पी ए, तर हा जो सेक्टर आहे क्यू पी ए, तर ह्या सेक्टर मध्ये हे पी क्यू आणि क्यू ए हे रेडियस आहेत. तर हे 14 आहे, तर हे क्यू ए हे पण 14 येणार आहे. तर ह्या ठिकाणी पी क्यू इज इक्वल टू क्यू ए इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, कारण की ते रेडियाय आहे सेम सर्कल. तर हा जर आपण सर्कल ड्रॉ केला तर ह्या एकच सर्कल हा सेंटर आहे, पी क्यू हा रेडियस आहे आणि क्यू ए पण ह्या सर्कलचा रेडियस आहे, त्यामुळे हे दोन्हीचं मेजरमेंट सेम असणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण रिझन लिहिणार आहे रेडियाय ऑफ सेम सर्कल. एकच सर्कलचे दोन रेडियस आहेत, तर त्यांचं मेजरमेंट सेम असणार आहे, त्यामुळे पी क्यू इज इक्वल टू क्यू ए इज इक्वल टू 14. तर ह्या ठिकाणी आपल्याला ए आर फाइंड करायचं तर आहे. तर क्यू आर इज इक्वल टू क्यू ए
प्लस ए आर. तर क्यू ए जे आहे क्यू ए ह्याची व्हॅल्यू आहे 14 आणि ए आर आपल्याला फाइंड करायचं आणि क्यू आर ची व्हॅल्यू आहे 21. तर ह्या ठिकाणी ए आर इज इक्वल टू 21 मायनस 14. 21 मायनस 14 म्हणजे 7. तर ए आर ची व्हॅल्यू आहे 7 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी आपण ए आर फाइंड केलेला आहे 7. आता आपल्याला एरिया आपण फाइंड करू शकतो. ह्या ठिकाणी एरिया ऑफ पार्ट वाय. तर एरिया ऑफ पार्ट वाय इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाची व्हॅल्यू आहे 90. थीटाची व्हॅल्यू 90 अपॉन 360 इंटू पाय आहे 22/7 इंटू रेडियस. रेडियसची व्हॅल्यू म्हणजे रेडियस म्हणजेच या ठिकाणी ए आर. तर ए आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपण आता व्हॅल्यू ए आर ची पुट करणार आहे. तर या ठिकाणी 90 अपॉन 360 ॲज इट इज आपण लिहिणार आहे इंटू 22/7 इंटू ए आर ची व्हॅल्यू आहे 7. 7 चा स्क्वेअर तर 7 इंटू 7. ए आर चा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. या ठिकाणी 7 कॅन्सल, त्यानंतर 0 0 कॅन्सल, त्यानंतर 9 1 जा, 9 4 जा. तर ह्या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये येणार आहे 22 इंटू 7 डिवायडेड बाय 4. तर ह्या ठिकाणी 2 2 जा, 2 11 जा. तर 11 इंटू 7 77 डिवायडेड बाय 2. तर 77/2 म्हणजेच 38.5. 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ पार्ट वाय आलेला आहे 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला एक्सचा एरिया माहिती, वायचा पण एरिया माहिती. आता झेडचा एरिया फाइंड करायचा. तर झेडचा एरिया फाइंड करण्यासाठी आपण एरिया ऑफ रेक्टँगल काढणार आहे आणि त्याच्यामधून एक्स आणि वायचा एरिया मायनस करायचा. तर आपल्याला झेडचा एरिया नंतर मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण आधी हे जे रेक्टँगल आहे त्याचा एरिया फाइंड करू. तर एरिया ऑफ quadrilateral PQRS इज इक्वल टू. तर ह्याचा एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला असते लेंथ इंटू ब्रेड्थ. तर ह्या ठिकाणी लेंथ आहे QR आणि ब्रेड्थ आहे PQ. तर QR इज इक्वल टू 21 आणि PQ इज इक्वल टू 14. तर 21 इंटू 14 हे येते 294 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ पार्ट झेड, आता आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल माहिती आहे 294 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण एरिया ऑफ पार्ट झेड फाइंड करणार आहे. एरिया ऑफ पार्ट झेड तर एरिया ऑफ पार्ट झेड म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल PQRS मायनस एरिया ऑफ पार्ट X मायनस एरिया ऑफ पार्ट Y. तर ह्या ठिकाणी आता एरिया ऑफ रेक्टँगल आहे 294, त्याच्यातून मायनस करायचा एरिया ऑफ पार्ट X. तर एक्सचा एरिया आलता 154 मायनस एरिया ऑफ पार्ट Y. तर वायचा एरिया आलाय 38.5.
तर ह्या ठिकाणी हे सबट्रॅक्शन आपल्याला करायचं. तर हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आता हे सबट्रॅक्शन कसं करायचं, तर 294 मायनस 154 हे करायचं. तर हे येते 140 मायनस 38.5. तर ह्या दोन्हीचं सबट्रॅक्शन केल्यानंतर हे येते 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपण एरिया पार्ट झेड ही फाइंड केलाय. तर 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर हे एरिया आहे पार्ट झेडचा. तर एक्स वाय आणि झेड हे तिन्ही पार्टचे एरिया आपण फाइंड केले. तर आता स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. तर एरिया ऑफ पार्ट एक्स वाय झेड आर. तर एक्सचा एरिया आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर वायचा एरिया आहे, वाय पार्टचा एरिया आहे 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड झेडचा एरिया आहे 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. तर त्या ठिकाणी आपण एरिया फाइंड केलेले आहेत एक्स वाय आणि झेड. तर तिन्हीसाठी आपण या ठिकाणी एक्स आणि वाय साठी एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज केला आणि झेड साठी रेक्टँगलचा एरिया मधून ह्या दोन्ही सेक्टरचा एरिया मायनस केला. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 12 आहे. तर आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 आणि 12 हे आज कंप्लीट केलेले आहे प्रॅक्टिस सेट 7.3 मधले. तर हे पूर्ण दोन्ही एक्झाम्पल तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे आणि समजल्याने जर नाही समजले तर तुम्ही मला याचा स्क्रीनशॉट पाठवा, मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेन. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू subscribe our channel and also like, comment and share.